चला तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कथा. सर्वांनाच आवडतात, परंतु कथेमधून चांगला बोध निघाला तर त्या कथा वाचायला आणि अनुकरण करायला निश्चित चांगले असतात. आणि म्हणूनच आज आपण ज्या कथा पाहणार आहोत त्यातून निश्चित चांगला बोध निघतो आणि याचा उपयोग आपल्याला आपले संस्कार घडविण्यासाठी निश्चित होतो. आज आपण ज्या मराठी बोधकथा पाहणार आहोत त्या बोधकथा संस्कारक्षम असेच चांगला माणूस घडविणाऱ्या कथा आहेत. मला माहीत आहे तुम्ही या कथा निश्चित वाचाल आणि त्याचप्रमाणे अनुकरण कराल व आपले जीवन संस्कारक्षम बनवाल. बुद्धीला व्यवहाराची जोड हवी. पाणिनी हे संस्कृतचे महान व्याकरणकार. 2000 वर्षापूर्वी त्यांनी हे आश्चर्यकारक काम केले. एकदा ते शिष्यांना व्युत्पत्तीविषयी शिकवित होते. त्यावेळी एक वाघ मांसाच्या वासाने तिथे येत होता. शिष्य घाबरून झाडावर जाऊन बसले व आचार्यांनाही ते झाडावर चढायला सांगू लागले. पण व्याघ्र शब्दाची व्युत्पत्ती शोधण्यात ते गढून गेले होते. त्यांना व्युत्पत्ती सुचलीही. जिघ्रती इति व्याघ्र म्हणजे वास घेत चालतो तो वाघ. पण झाले काय, वाघाने त्यांचीच शिकार केली. तात्पर्य, या ठिकाणी फक्त बुद्धी असून चालत नाही, त्याला व्यवहाराची सांगड घालावी लागते.